स्क्रीन दिसते समोर? हो सर. आवाज येतोय क्लिअरली? हो सर. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण इंटरसेक्शन ऑफ सॉलिड हा चॅप्टर स्टार्ट केला. एक प्रॉब्लेम त्या रिलेटेड आपण बघितले. सिमिलर प्रॉब्लेम आहे समोर तुमच्या, त्या रिलेटेडच प्रॉब्लेम दिलेला आहे. तर हा व्हिडिओ बघत बघत सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला हा प्रॉब्लेम. आणि आपल्याला युटीला युनिट टेस्ट 1 साठी हे दोन चॅप्टर वरती क्वेश्चन असतील. युपी तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टाइपच होणार आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ड्रॉइंग असणार आहे ड्रॉ करण्यासाठी. दोन मिनिटांमध्ये आपण चालू करूया. काही स्टुडंट अजून यायचे राहिलेले. स्टार्ट करूया आपण.
तो मी तुमच्या समोर इथे दिलेला आहे. पण ते इंडस्ट्री मॅन्युफॅक्चर करताना वेगवेगळे सॉलिड्स आपण काय करत असतो. हा जो काय आवाज आहे तो आवाज क्लिअर येतो सगळ्यांना व्हिडिओचा? हो सर. हो सर. हो सर. कट करत असतो किंवा त्यामध्ये इंटरसेक्ट करत असतो. मग ते इंटरसेक्ट केल्यानंतर कसा दिसतो त्याचा व्ह्यू, फ्रंट व्ह्यू कसा दिसतो, त्याचा टॉप व्ह्यू कसा दिसतो, हे काय पाहिजे आपल्याला ड्रॉइंग मध्ये आधी रेडी पाहिजे. तर आणि तरच तुम्ही जो काय ऍक्युरेट आपला व्ह्यू आहे तो व्ह्यू तुम्ही ड्रॉ करू शकता. तर त्यासाठी वेगवेगळे सॉलिड्स आपण यूज करणार आहोत. प्रिझम असेल, पिरॅमिड असेल, कोन असेल, सिलेंडर असेल. आणि ते वेगवेगळे सॉलिड एकमेकांमध्ये आपण काय करतो, पेनिटेट म्हणजे इंटरसेक्ट, म्हणजे एकमेकाला काय करतात, छेदतात. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे राईट अँगल मध्ये छेदतात. तर ते छेदल्यानंतर कुठल्या सॉलिडचा पार्ट निघून जातो, कुठल्या सॉलिडचा पार्ट आपल्याला दिसतोय, ते आपल्याला ह्यामध्ये ड्रॉ करायचं असतं. तर सुरुवातीला मी काय करतो बघा, एक प्रॉब्लेम जो काय तुमच्या समोर आहे तो रीड करतो. रीड केल्यानंतर किंवा प्रॉब्लेम समजून घेताना लक्षात ठेवायचं, पहिला जो काही निम्मा प्रॉब्लेम असणार आहे तो पूर्णपणे व्हर्टिकल प्रिझम रिलेटेड असणार किंवा व्हर्टिकल सॉलिड रिलेटेड असणार. म्हणजे कुठला सॉलिड दिलाय, कसा रेस्ट केलाय, साईड किती आहे, हाईट किती आहे. मग तो तेवढा आपल्याला रीड केल्यानंतर त्याचा आपल्याला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू ड्रॉ करावा. ते ड्रॉ केल्यानंतर मग हॉरिझॉन्टल काय बघायचं, हॉरिझॉन्टल पेनिट्रेट केल्यानंतर तो कसा दिसेल, तो नेक्स्ट त्याचा राहिलेल्या पार्ट मध्ये प्रॉब्लेमचा दिलेला असणार. सुरुवातीला आपण पहिला प्रॉब्लेम रीड करूया. हा वर्टिकल स्क्वेअर प्रिझम ड्रॉ करायचा आहे. ऑफ साइड ऑफ बेस 45 mm दिले बघा, साइड 45 mm अँड हाईट 85 mm. इस केप काउंट कुठं HP म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन वरती ठेवायचं. ठीक आहे. ऑन इट्स फेसेस आर इक्वली इन्क्लाइन म्हणजे कॉर्नर वरती तो ड्रॉ करतो. आधी पण सांगितले मी, कॉर्नर वरती जर एखादा स्क्वेअर ड्रॉ करायचा असेल तर कसं ड्रॉ करणार, तर त्यामध्ये तुम्हाला साइडला जेवढ्या साइडचा आपल्याला स्क्वेअर ड्रॉ करायचा तेवढ्या साइडचा स्क्वेअर ड्रॉ करून घ्यायचा. रफ मध्ये साइडला पेंट तिचे डायगोनल जॉईन करायचे आणि डायगोनलच्या निम्मा डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. कुठं आपल्याला तो स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे, समजा HP मध्ये, बरोबर. जर HP मध्ये ठेवला आणि टॉपच्या डायरेक्शन वरून जर आपण बघितलं तर त्याचा बेस कुठे दिसणार आपल्याला HP मध्ये. ठीक आहे. त्यामुळे फक्त स्क्वेअर तुमचा कुठे येईल, त्या हॉरिझॉन्टल प्लेन वर. ठीक आहे. हा हॉरिझॉन्टल प्लेन. तर इथं तुमचा तो त्याचा ऍक्सिस आहे. ठीक आहे. वर्टिकल हॉरिझॉन्टल ऍक्सिस. मग काय करायचं, हा डिस्टन्स जे काय आपण कंपास मध्ये घेतलेला आहे ते इथं सेंटरवर कंपास ठेवायचं आणि चारी साइडला ते डिस्टन्स मार्क करायचं. ठीक आहे. याचा तुम्हाला काही बेसला इथं स्क्वेअर ड्रॉ करा. ठीक आहे. हा झाला काय त्याचा स्क्वेअरचा टॉप व्ह्यू. पण आपल्याला इथे ड्रॉ करताना काय करायचं बघा, लक्षात ठेवा, टॉप व्ह्यू प्लस फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू तिन्ही व्ह्यू त्याचे ड्रॉ करावे लागतात. फ्रंट व्ह्यू मध्ये काय असणार, त्याची हाईट दिसेल, रेक्टँगलच असणार. कुठलाही प्रिझम घ्या त्याचा फ्रंट व्ह्यू हा रेक्टँगलच असतो. पण तिथे तुम्हाला इथे काय करावं लागेल, त्याची प्रिझमची हाईट मेन्शन करावी लागेल, तिथे 85. मग ते तुम्ही काय करू शकता, इथं मेजर करून घेऊ शकता हाईट. सपोज इथपर्यंत 85 त्याचं हॉरिझॉन्टलचे काय डिस्टन्स असेल ते काय असणार आहे, इथपर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत येईल. तर त्याचं काय करायचं तुम्हाला, साइड व्ह्यू पण ड्रॉ करायचं. साइड व्ह्यू कसं असणार आहे, पॅरलल हाईट असणार आहे. साइड व्ह्यू मध्ये कुठल्याही साइडने बघा, राईट किंवा लेफ्ट, तर त्याचा तुम्हाला साइड व्ह्यू काय दिसणार आहे, परत रेक्टँगल दिसेल. मग आता साइड व्ह्यू मध्ये ड्रॉ करताना तुमचा हा इथं फ्रंट व्ह्यू असतो, इकडे टॉप व्ह्यू असतो. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आपण प्रिफर करतो. ठीक आहे. फ्रंट व्ह्यू हा तुमचा टॉप व्ह्यू आणि हा तुमच्या इकडे काय असणार आहे, साइड व्ह्यू. नेहमीप्रमाणे आपण कुठला साइड व्ह्यू घेतोय, या फ्रंट व्ह्यूच्या राईट साइडला ड्रॉ केलेला, पण तो असतो कुठला, लेफ्ट हँड साइड व्ह्यू. का तर या साइडून आपण काय करतो, ऑब्झर्व करतो लेफ्ट हँड साइड. ठीक आहे. लेफ्ट हँड साइड कडून ऑब्झर्व करतो, त्याचे प्रोजेक्शन कुठे पडतात, राईटला. त्यामुळे हा जो काही व्ह्यू राईटला ड्रॉ केला तो कुठला असणार आहे, लेफ्ट हँड साइड, हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला इथे दोन मेथड आहेत. आता इकडचे जे काही प्रोजेक्शन आहे ते प्रोजेक्शन जर तुम्हाला साइड मध्ये घ्यायचे असतील तर त्यासाठी दोन मेथड आहेत. हे जे काही पॉईंट तुम्ही पॅरलली एक्स वाय लाईनला घेतलेत, तिथून काय करायचं, कंपासने पॉईंट घ्यायचे
अदरवाईज काय करायचं, ही जो काय अँगल आहे तो काय करणार, 45 डिग्री अँगल मेजर करून घ्यायचं. ठीक आहे, 45 डिग्री ऍक्युरेट जर 45 डिग्री अँगल मेजर करून घेतला तुम्ही तर तुमचे डायमेन्शन पण काय येतील, ऍक्युरेट. ठीक आहे, आणि इथून पुढे काय करायचं, हे प्रोजेक्शन व्हर्टिकल जे काय ऍक्सिस असणार त्या ऍक्सिसला पॅरलल व्हर्टिकल. म्हणजे काय होईल, जे इतर डायमेन्शन ऍज इट इज डायमेन्शन इकडे तुम्हाला काय होतील, ट्रान्सफर करून मिळतील. ठीक आहे, थोडंफार डायमेन्शन मध्ये चेंज असेल. आता हा झाला फ्रंट जो काय तुमचा व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम आहे किंवा व्हर्टिकल सॉलिड आहे, त्याचा जो काय फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू दिलाय तो आपण ड्रॉ केला ऍज पर डायमेन्शन. आता नेक्स्ट काय म्हणते बघा, इथून पुढचा पार्ट जरा थोडा इम्पॉर्टंट असतो बघा. इथे काय म्हणते, इट इज पेनिट्रेटेड बाय ए हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझम ऑफ साइड बेस 40. म्हणजे ह्याला जो काय पेनिट्रेट किंवा ह्या जो काय व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम याच्या आतमध्ये इंटरसेक्ट झालेला स्क्वेअर कुठला आहे, तर स्क्वेअर प्रिझमच आहे, दुसरा कुठला सॉलिड नाही, स्क्वेअर प्रिझमच आहे. आणि त्याची साइड किती, 40 mm, हाईट किती, such that the axis of the prism bisect each other at right angles. तर बायसेक्ट तुम्हाला परत वर्ड आलाय, बायसेक्ट वर्ड आला. ठीक आहे, बायसेक्ट म्हणजे काय, तर ऍक्सिसच्या मधून, हे लक्षात ठेवायचं. each other at right angles म्हणजे बरोबर कसं आहे, 90 डिग्री मध्ये तो पेनिट्रेट झालेला आहे. आणि काय म्हणते बघा, तर फेसेस ऑफ पेनिट्रेटिंग प्रिझम आर इक्वली इन्क्लाइंड टू ईच. म्हणजे परत जो काय पेनिट्रेटिंग म्हणजे 40 mm चा स्क्वेअर प्रिझम आहे तो पण कसा असणार आहे, कॉर्नरवर. मग काय करावं लागेल तुम्हाला, इथं साइडला 40 बाय 40 चा परत स्क्वेअर इथं ड्रॉ करावा लागेल. ठीक आहे, ड्रॉ केल्यानंतर हे 40 असलं पाहिजे, हे आपण काढलेला 45 आहे, हाफ डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. आता इथून तुम्हाला पेनिट्रेट करायचं. आता बघा, हॉरिझॉन्टली पेनिट्रेट करतोय म्हणजे तो स्क्वेअरचा बेस कुठे दिसेल, तर साइड व्ह्यूला. अशी कंडिशन असणार आहे बघा, एक व्हर्टिकल आहे एक हॉरिझॉन्टल आहे, असं आपण पेनिट्रेट करतो. बरोबर, या व्हर्टिकलचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू आपण ड्रॉ केला. दुसरा जो काय आपण ह्यामध्ये पेनिट्रेट केलेला स्क्वेअर प्रिझम आहे त्याचा साइड व्ह्यू जर आपण बघितला इकडून, ह्या साइड असणार आहे ना, ही साइड व्ह्यू, तर इथं फक्त तुम्हाला काय दिसतंय, सर्कल आहे. म्हणजे जर स्क्वेअर प्रिझम असेल तर इथं काय दिसणार तुम्हाला, फक्त स्क्वेअर दिसेल. त्यामुळं इथं साइड व्ह्यू पासून त्याची सुरुवात करा. हॉरिझॉन्टल जो काय सॉलिड आहे त्याची सुरुवात कुठून करणार, साइड व्ह्यू पासून. ठीक आहे, हा बायसेक्टिंग म्हणजे बरोबर सेंटरचा ऍक्सिस पकडूया. तर इथून काय करायचं, हे 40 mm जे काय डिस्टन्स आहे ते परत इथं काय करायचं, हाफ डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं, चारी साईडला मार्क करायचं, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, स्क्वेअर ड्रॉ करायचं. त्यानुसार काय करायचं, तुम्हाला स्क्वेअर ड्रॉ करायचं. ठीक आहे, आता हा जो काय हॉरिझॉन्टल स्क्वेअर ड्रॉ केलाय त्याचं तुम्हाला काय ड्रॉ करायचं, तर फ्रंट व्ह्यू, टॉप आणि साइड हे तिन्ही व्ह्यू कसे दिसतील. मग काय करायचं, ह्याचे रिव्हर्स प्रोजेक्शन परत काय करणार तुम्ही, फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्शन घ्या. ठीक आहे, कुठपर्यंत प्रोजेक्शन असणार आहे ते, पूर्ण एंड पर्यंत. ठीक आहे, हे कशाचे प्रोजेक्शन झाले, तर जो काय तुम्ही सॉलिड ड्रॉ करणार आहात तो हॉरिझॉन्टल. आता बघा, मी हॉरिझॉन्टल साठी कलर वेगळा वापरतो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. जो काय हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझम आहे त्यासाठी आपण कलर रेड कलर वापरूया, आणि जो व्हर्टिकल आहे तो कलर आपण काय करूया, हे प्रोजेक्शनला मी कलर देत नाही. पण आता सुरुवातीला बघा, आता ह्याची हाईट कुठे मेन्शन होईल, किंवा हा जो काय हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझम दिलाय त्याची हाईट कुठे दिसेल आपल्याला, बघा एक असा व्हर्टिकल आहे एक हॉरिझॉन्टल. ठीक आहे, ह्या साइड आणि साइड व्ह्यू जर बघितलं तर आपल्याला फक्त त्याचा बेस दिसते, पण समोरून बघितलं तर आपल्याला काय दिसेल, त्याची आडवी हाईट दिसेल. वरून बघितलं तर काय दिसेल आपल्याला, त्याची हॉरिझॉन्टल हाईट दिसेल. मग त्याची हाईट कुठे असणार आहे, तर फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दोन्ही व्ह्यू. तर ती कशी असणार आहे, 80 mm. मग काय करावं लागेल, हा जो काय सेंटर पॉइंट आहे तुमचा, या सेंटर पॉइंट पासून 40 mm राईट साइडला, 40 mm लेफ्ट साइडला. ठीक आहे, एवढीच वेळ असते. मग कुठपर्यंत येतो, कुठपर्यंतची प्रोजेक्शन.
ते कुठे दिसतील फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू म्हणजे लक्षात घ्या फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दोन्ही व्ह्यू मध्ये त्याचे प्रोजेक्शन तुम्हाला दिसतात. मी इथपर्यंत हापच काय काढतोय बघा. आता पुढे तुम्हाला ह्याचा जो काही व्ह्यू आहे तो कुठपर्यंत दिसेल हे आपल्याला अजून माहिती. त्यामुळे मी जेवढं डार्क केले ठीक आहे असा हॉरिझॉन्टल दिसेल आणि व्हर्टिकल साठी आपण काय करूया ब्लॅक पेन यूज. ठीक आहे व्हर्टिकल साठी सॉलिड आहे त्यासाठी आपण काय करूया ब्लॅक पेन यूज करूया. आता ह्यामध्ये जेवढा आधी मी डार्क दिसते तेवढं फक्त डार्क करतो. पुढे आपल्याला काय करायचं आहे की कुठं तर डॉटेड दिसणार आहे कुठला तर पार्ट व्हर्टिकलच्या आतमध्ये जाणार आहे त्या ठिकाणी काय असेल डॉटेड लाईन्स असेल. आता डार्क असेल. आता आपल्याला काय करायचं आहे यासाठी तर नेमिंग देऊया. बघा मी हा एक मधला पार्ट डार्क करतो कॉर्नर का डार्क करतो हे तुम्हाला सांगेन मी. बघा जर आपण बघितलं सुरुवातीचा जो काय व्हर्टिकल स्क्वेअर आहे त्यासाठी आपण ए बी सी आणि डी नेमिंग दिलेलं आहे. त्याचे प्रोजेक्शन म्हणजे जर आपण फ्रंटला बघितलं ए डॅश बी डॅश डी डॅश सी डॅश सेम इकडे जर बघितलं तर आपण डी डॅश ए डॅश सी डॅश आणि बी डॅश बरोबर. तसंच आपण ह्याला पण नेमिंग दिल्या 1 2 3 आणि 4 तर अनदर सॉलिड आहे त्यामुळे मी तुम्हाला 1 2 3 4 देतो 4 डॅश हे 1 डॅश आणि 3 डॅश हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन ही 2 डॅश खाली बघा ही 1 ची लाईन 1 डॅश 2 आणि 4 ची लाईन आहे 2 डॅश 4 डॅश 3 ची लाईन आहे 3 डॅश. आता इथं बघा मी हा जो काही कॉर्नर डार्क केला जर साइड व्ह्यू जर आपण बघितलं ह्या साइड कडून तर तुम्हाला डी ए आणि बी हे कॉर्नर कसे दिसतील डार्क दिसतील. त्यामुळं हा कॉर्नर मी डार्क केला. कुठपर्यंत डार्क दिसतील हा जो काय आपण पेनिट्रेट केलेला स्क्वेअर आहे ते पेनिट्रेट करण्यासाठी हा व्हर्टिकल तेवढ्या साईजचं काय असलं पाहिजे होल असलं पाहिजे तरच तुम्हाला तो पेनिट्रेट करता येईल. विदाउट होलचं पेनिट्रेट करता येईल का नाही. म्हणजे लक्षात ठेवा जो काही व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम आहे त्यामध्ये हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझम पेनिट्रेट करण्यासाठी व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझमला तेवढ्या साईजचं होल असणं गरजेचं आहे. म्हणजेच हे काय असणार आहे तिथं होल आपण दाखवलेलं म्हणजे इथं पार्ट नाही म्हणजे इथल्या आतमधला मटेरियल आपण काढून टाकतो. सेम इथं आडवा पेनिट्रेट झालाय म्हणजे इथं मटेरियल असेल का व्हर्टिकल मधलं नसणार आहे पूर्णपणे काय असणार आहे होल असणार. सेम इथं पण तुम्हाला ते होल दिसेल. आता फक्त सिंपल पार्ट राहिलेला आहे ठीक आहे. बघा फक्त इथपर्यंत किती सिंपल आहे बघा. फक्त इथपर्यंत काय केलं आपण व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम बघितला त्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू ड्रॉ केला. हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझम बघितला त्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू ड्रॉ केला. दुसऱ्या नंतर काय केलंय का नाही. आता फक्त काय करायचं यामध्ये तर तुम्हाला फक्त पॉइंट मार्क करायचा. आता पॉइंट कसे मार्क करणार व्हर्टिकल जो काही स्क्वेअर प्रिझम आहे त्या व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझमच्या बेसला हॉरिझॉन्टल जो काही स्क्वेअर प्रिझम आहे हॉरिझॉन्टल म्हणजे हा 1 2 3 4 ह्या स्क्वेअर प्रिझमच्या साइड्स ज्या ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी पॉइंटला नाव द्यायचं. बघा ही 2 आणि 4 ची लाईन आहे जर आडवं जर बघितलं आपण तर ते विजिबल आहे त्यामुळे मी इथं डार्क करतो. तर हॉरिझॉन्टल आपण असं बघितलं व्हर्टिकल मध्ये तर वरचा जो काही कॉर्नर असणार आहे तो कॉर्नर हा एक कॉर्नर तुम्हाला विजिबल आहे. त्यामुळं इथं तुम्हाला 3 कॉर्नर दिसतील. एक कॉर्नर हा काय होतो त्याच्या पाठीमागे जातो कुठला कॉर्नर टूचा खाली पण तो असणार आहे डॉटेड असणार ठीक आहे. मग त्यासाठी काय करायचंय पॉइंट मार्क करायचं. बघा मी काय म्हणतोय हॉरिझॉन्टल जो काय स्क्वेअर प्रिझम आहे हॉरिझॉन्टल तो ह्या व्हर्टिकल ज्या ज्या ठिकाणी छेदतोय त्या ठिकाणी तुम्हाला पॉइंटला नेमिंग द्यायचं. पुढे छेदतोय बघा 1 ची प्रोजेक्शन किंवा 1 चा जो काही कॉर्नर आहे 1 डॅश तो इथं छेदतो आणि इथं 2 ठिकाणी छेदतोय लेफ्ट आणि राईट साइड. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं इकडे समजा आपण P1 नाव द्या इकडे Q1 नाव द्या बरोबर. नेक्स्ट आहे 2 आणि 4 चं कॉर्नर 2 आणि 4 इथं आपण लिहिलेलं P2 डॅश 4 डॅश तो कुठे छेदतोय बरोबर आहे C च्या ठिकाणी ठीक आहे. त्यामुळे तो पॉइंटला नेमिंग दिल्या P2 आणि P4. तो आणखी कुठे छेदतोय लेफ्ट साइड आपण छेदतोय A च्या ठिकाणी त्यामुळे तो नाव दिलं आपण तरी Q2 Q4 आणि थर्ड जो काही कॉर्नर असणार आहे त्या हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझमचा 3 डॅश तो कॉर्नर इथं आणि इथं छेद तो काय असणार आहे P3 तर 3 चा कॉर्नर म्हणून नाव देऊ आपण P3 आणि इकडे Q3
ठीक आहे. बस आणखी कुठला पॉईंट आहे का बघा यामध्ये? कुठलाही पॉईंट नाही. मग आता याचे काय पॉईंट्स आपण P1 P2 P4 मार्क केले ते प्रोजेक्शन घ्यायचे कंटिन्यू. बघा आता इथं काय आहे, जर आपण बघितलं या सेंटरवरती जर कंपास ठेवला तर जेवढ्या डिस्टन्स वरती 1 पॉईंट आहे तेवढ्या डिस्टन्स वरती 3 पॉईंट आहे. तेच ऍज इट इज प्रोजेक्शन आपण खाली घेतो. म्हणजेच काय असणार आहे, सेंटर पासून जेवढ्या डिस्टन्स वरती P1 आहे तेवढ्या डिस्टन्स वरती काय असणार आहे P3. त्यामुळे काय होतं, P1 आणि P3 हे एकाच स्ट्रेट लाईन वरती पॉईंट येतात. सेम इकडे Q1 आणि P3 हे एकाच स्ट्रेट लाईन वरती पॉईंट येतात. लक्षात ठेवा. 2 आणि 4 चे तर ऑलरेडी प्रोजेक्शन घेतले. 2 आणि 4 चे तर ऑलरेडी आपण प्रोजेक्शन घेतलेले आहे. बघा दुसरा कुठला पॉईंट आहे का, P1 चे प्रोजेक्शन घेतले, P2 P4 चे घेतले, म्हणजे हीच लाईन असणार आहे यांची. P3 चे घेतले, इकडे Q1 Q2 Q4 आणि Q3 चे पण प्रोजेक्शन घेतलेले आहे. तर आता हे फक्त काय करायचं आपल्याला, मार्क करायचं. आता मार्क करताना फक्त केअरफुली लक्ष द्या. सिंपल, खूप सिंपल प्रोसिजर आहे. आता हा फर्स्ट पॉईंट घेऊया आपण, P1 पासून सुरुवात करूया. ठीक आहे. P1 पासून जर सुरुवात केली तर कसं मार्क करायचं, P1 प्रोजेक्शन, P1 चे व्हर्टिकल प्रोजेक्शन म्हणजे ही व्हर्टिकल लाईन. P1 हा कुठल्या लाईनवरचा पॉईंट आहे, 1 चा. बरोबर. त्यामुळे 1 ची हॉरिझॉन्टल लाईन आणि P1 ची व्हर्टिकल कुठे जॉईन होते, या ठिकाणी P1 त्या ठिकाणी तो पॉईंट मार्क करायचा P1. बघा कळालं का, P1 पॉईंट त्याचे व्हर्टिकल प्रोजेक्शन बघायचं. आणि P1 हा कुठल्या कॉर्नरचा पॉईंट आहे, 1 चा. त्यामुळे त्या 1 पासून हॉरिझॉन्टल लाईन आणि P1 पासून व्हर्टिकल ज्या ज्या ठिकाणी छेदल तिथे तुम्हाला P1 पॉईंट द्यायचं. त्यानंतर P2 पॉईंट नेक्स्ट. इथला 2 पॉईंट आहेत P2 आणि P4, त्याचा एक पॉईंट कन्सिडर करूया आपण P2 पॉईंट. तो P2 पॉईंट हा कुठल्या कॉर्नरवरचा आहे, 2 च्या. त्यामुळे 2 पासून हॉरिझॉन्टल लाईन आणि P2 पासून व्हर्टिकल लाईन, इथे तुमचा P2 डॅश. बरोबर इथे. त्यानंतर ह्याच लाईनवरती आणखी एक पॉईंट आहे P4. P4 चं जर बघितलं आपण तर तो 4 च्या कॉर्नरवरचा. त्यामुळे 4 पासून हॉरिझॉन्टल म्हणजे 4 डॅश ची लाईन आणि P4 पासून व्हर्टिकल म्हणजे इथे वरती P4 डॅश. आणि लास्टचा पॉईंट कुठला राहतो, P3. तो कुठे असणार आहे बघा, P3 चे व्हर्टिकल प्रोजेक्शन आणि 3 चे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन म्हणजे बरोबर P1 च्याच ठिकाणी येणार. का तर इथं जर बघितलं तर हॉरिझॉन्टल एका लाईनवरती पॉईंट येतो, तो व्हर्टिकल हे एकाच लाईनवरती पॉईंट येतो. म्हणजे इथं आणखी एक पॉईंट असेल P3 डॅश. हे झालं राईट साइडचे पॉईंट. सेम तसंच लेफ्ट साइडचे पॉईंट मार्क करायचे. Q1 पॉईंट कशावर येतो, 1 च्या कॉर्नरवर. Q1 पासून व्हर्टिकल प्रोजेक्शन, 1 पासून हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन या ठिकाणी Q1 डॅश. Q2 पॉईंट 2 च्या कॉर्नरवरचा आहे. परत 2 चे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन, Q2 चे व्हर्टिकल प्रोजेक्शन ते Q2 डॅश. त्याच लाईनवरती किंवा ह्यातच कुठला पॉईंट आहे दुसरा, Q4. त्यामुळे काय 4 पासून हॉरिझॉन्टल, Q4 पासून व्हर्टिकल प्रोजेक्शन या ठिकाणी Q4 डॅश. आणि लास्टचा पॉईंट होतो Q3. त्याचे जर प्रोजेक्शन बघितलं तर Q3 डॅश. आता काय करायचं तुम्हाला, हे जे काही पॉइंट्स आले ते पॉइंट आपल्याला काय करायचे, मार्क करायचे. कसे पॉइंट, स्ट्रेट लाईन किंवा कर्व. आता या ठिकाणी बघा दोन्ही सॉलिड ही काय स्क्वेअर प्रिझम आहे. त्यामुळे काय असणार आहे, जे काही पॉइंट्स आपण जोडणार आहे ते पॉइंट कसे जोडणार, कर्वने जोडायचे का स्ट्रेट लाईन. का तर कशाने जोडायचे, स्ट्रेट लाईन. का तर ह्या दोन्ही ठिकाणी जर बघितलं तर दोन्ही सॉलिड स्क्वेअर प्रिझम आहे, तर कर्वेचर पार्ट कुठलाही येणार नाही. त्यामुळे सुरुवात कुठून करणार, 1 to 2. आता जर बघितलं आपण कुठून साइड व्ह्यू किंवा फ्रंट व्ह्यू बघतोय, सपोज इथून फ्रंट व्ह्यू बघतोय, ऑब्झर्व करतोय या ऑब्जेक्ट कडे. बरोबर. तर आपल्याला कुठला पार्ट दिसेल आणि कुठला पार्ट दिसणार नाही. आता ह्यातला निम्मा पार्ट फक्त आपल्याला विजिबल आहे, निम्मा पार्ट विजिबल नाही, हे लक्षात ठेवायचं. किंवा एक सोपी ट्रिक सांगतो, इथला जो काय ऍक्सिस असणार आहे, हे ऍक्सिस पासून उजव्या साईडचे जे काही पॉइंट आहे ते सगळे पॉइंट कसे करायचे, डार्क करायचे. आणि डाव्या साईडचे जे काही पॉइंट आहेत ते सगळे पॉइंट कसे करणार, डॉटेड ने करायचे. का तर ते आपल्याला विजिबल नाही, पॉइंट आहेत पण विजिबल नाहीत. हे सगळं प्रॉब्लेमला मेथड फॉलो होतं. तुम्ही काय करायचं, केअरफुली लक्षात ठेवा की जे काही आपला ऍक्सिस असणार आहे किंवा सेंटरचा जो काही पार्ट असणार आहे त्या ऍक्सिस पासून उजव्या साईडचे जे काही पॉइंट्स असतील ते सगळे डार्क ने ड्रॉ करायचे आणि डाव्या साईडचे जे काही पॉइंट्स आहेत ते सगळे डॉटेड ने ड्रॉ करायचे. हे ट्रिक लक्षात ठेवा. जर तुम्हाला फ्रंट व्ह्यू ऑब्झर्व होत नसेल, डोळ्यासमोर जर त्याचं इमॅजिनेशन होत नसेल तर ही सगळ्यात ट्रिक सोपी आहे आणि ही पूर्णपणे ट्रू आहे. त्यामुळे काय करायचं बघा, आपल्याला 1 to 2 जॉईन करायचं. ह्या ऍक्सिस पासून कुठे आहे ते लेफ्ट साइड आहे, म्हणजे P1 to P2 मी कसं जॉईन करणार, डॉटेड ने जॉईन करणार. बघा P1 to P2 कसं जॉईन करणार, मी डॉटेड ने जॉईन करणार.
बरोबर का तर ते डाव्या साईडला ते आपल्याला त्या ऑब्जेक्टच्या पाठीमागे जातं विजिबल नाही. परत 2 to 3 म्हणजे P2 to P3 परत काय करणार आहे इकडे आहे उजव्या साईडला म्हणजे फ्रंट साईडला आहे आपल्याला ती कसं दिसेल डार्क दिसेल म्हणजे काय करतो P2 to परत P3 त्याच्यावरूनच डार्क ठीक आहे. त्यानंतर परत 3 to 4 म्हणजे 3 to 4 म्हणजे P3 to P4 कसं असणार आहे डार्क असणार उजव्या साईडला डार्क बरोबर आणि 4 to 1 म्हणजे P1 to परत P4 कसे असणार आहे डॉटेड. पण आता ह्याच्यावर जर मी डॉटेड काढले तर दिसेल का तुम्हाला नाही दिसणार त्यामुळे ती डॉटेड आहे पण त्याच्या पाठीमागे असणार. सेम इकडं ह्या सिरियली पॉईंट लाईन करायची 1 to 2 म्हणजे Q1 to Q4 कसं असणार आहे डॉटेड. परत 2 to 3 Q2 to Q3 कसं असणार आहे डार्क. आता 3 पॉईंट आणि 1 पॉईंट हा एकच. परत 3 to 4 हे पण कसं असणार आहे डार्क आणि 4 to 1 परत 4 to 1 ह्याच्यावर काही डॉटेड पण ते विजिबल दिसते का डॉटेड नाही. ठीक आहे. आता हा झाला आहे त्याचा पहिला पार्ट. आपण इथं कर्व ड्रॉ केला पण कर्व ड्रॉ केल्यानंतर ह्याच्यामध्ये आणखीन एक पार्ट राहतोय काय आता हा जो काही सॉलिड आहे कुठला होरिझॉन्टल तो आपण कुठे कट केलाय का नाही तो पूर्णपणे भरीव आहे त्यामुळे काय असणार आहे हा फोरचा जो काही कॉर्नर आहे तो आपल्याला ह्या ऑब्जेक्टच्या बाहेर दिसतोय इकडे आउटसाइडला दिसतो पण ह्याच्या आतमध्ये गेलेला पार्ट दिसतोय का समोर नाही दिसत म्हणून काय करावं लागेल ते डॉटेड ड्रॉ बघा. सेम टूचा जो काही कॉर्नर आहे तो ह्याच्या जेवढा बाहेर आहे ऑब्जेक्ट तेवढा दिसतोय पण त्याच्या आतमध्ये दिसतोय का तो काय करावं लागेल डॉटेड ड्रॉ करावा. सेम 1 आणि 3 चा कॉर्नर दोन्ही पैकी एक कॉर्नर आपल्याला फ्रंट साइडून विजिबल आहे एक कॉर्नर त्याच्या पाठीमागे जातो म्हणून काय करायचं जिथपर्यंत विजिबल आहे तिथपर्यंत तो डार्क दिसेल म्हणजे इथपर्यंत तो आपल्याला दिसतोय बरोबर इथपर्यंत दिसतोय पण त्याच्या आतमध्ये काय असणार आहे डॉटेड बरोबर. सेम तसंच जर वरून बघितलं आपण टॉपच्या डायरेक्शन तरी तो पार्ट कसा असणार आहे ज्या जेवढा स्क्वेअरच्या आतमध्ये गेलाय तेवढा डॉटेड असेल आणि जेवढा स्क्वेअरच्या बाहेर मध्ये आहे तेवढा काय असणार आहे डार्क असणार आहे. बघा हे पार्ट कसे असतील डॉटेड आणि या बाहेर जो काय असणार आहे तो कसा असणार आहे डार्क असणार. ठीक आहे. बघा ह्या स्क्वेअरच्या आतमध्ये जो काही हॉरिझॉन्टलचा पार्ट गेलाय तो पूर्णपणे आपण काय करतोय डॉटेड तो पार्ट आहे आपण काही कट केलेला नाही त्यामुळे तो कसा असणार आहे तिथं डॉटेड दाखवतोय आणि बाहेर दिसते म्हणून काय करतो आपण बॅक साईडला तो डार्क दाखवतोय. सेम इथं फ्रंटला पण आपल्याला तसं दिसेल. हे झालं पूर्णपणे तुमचे इंटरसेक्शन ऑफ सॉलिड आणि इंटरसेक्शन ऑफ सॉलिडची जी काही कर्व आहे ती कर्व म्हणजे ही कर्व. ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आणखी ह्यामध्ये थोडा मसाला लावायचा. मसाला द्यायचा म्हणजे काय थोडक्यात बघा आउट ऑफ आउट मार्क करण्यासाठी तुम्हाला इथं त्याचे डायमेन्शन देणं गरजेचं आहे. मी आता एकाच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगतोय परत तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये डायमेन्शनचं येणार नाही जर तुम्हाला काय 40 ह्याचे बेसची कुठे तर तुम्हाला हाईट द्यायची कुठे देऊ शकता तुम्ही पण डायग्रामच्या आउटसाइडला द्यायची आतमध्ये डिस्प्ले करायचं नाही. इथं 45 त्या टोटलची हाईट तुम्हाला कुठे देता येईल बरोबर व्हर्टिकलची कुठे देणार हाईट कंटिन्यू तुम्ही हाईट त्याची देऊ शकता किती हाईट असेल किती हाईट समजा 85 परत तुम्हाला काय करायचं टॉप व्ह्यू हॉरिझॉन्टल हाईट मेन्शन करायची हॉरिझॉन्टलची पण हाईट तुम्ही मेन्शन करू शकता तिथे टॉप व्ह्यू मध्ये ठीक आहे. आणि व्यवस्थित तुम्ही घेऊ शकता इथं तुमचा काय येतो टॉप व्ह्यू इथं तुमचा फ्रंट व्ह्यू आणि तुमचा हा साइड व्यवस्थित ब्लॉक करून जर लिहिलं तर तुमचं इम्प्रेशन खूप चांगलं पडतं. ओके धन्यवाद. मसाला द्यायचं म्हणजे काय थोडक्यात बघा आउट ठीक आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्याचा हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या स्क्रीनचा. ठीक आहे. तोपर्यंत मी स्क्रीन आहे अशीच ठेवतोय. प्रत्येकाने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मी मधूनच कुणाला तरी विचारणार आहे तिथपर्यंत त्याचा सॉल्व्ह झालेला पाहिजे. तुम्ही असं अडत बसायचं नाही.
इसकी पिक पिक नहीं बोला मैं, प्लीज हाँ? सर, प्लीज सेंड द वीडियो ऑन द ग्रुप, हाँ? ऑन द ग्रुप. काय काय सेंड करा ग्रुप वर XXX. हे काय कोण आहे ते हरामखोर कोण बोलला आता अबे घरी तुम्ही आई बाप्पांसमोर बहीण असेल तुमची घरी तुम्हाला कळतंय का आपल्या आहेत का थोड्या कोणाचं माहित चालू होतं कोण बोलला आता कुणाच माहित चालू होता याचा व्हिडिओ आता कोण बोललं कुणाच माहित चालू होता तो मला पर्सनल मेसेज करावं त्याचं नाव कोण होत घरात बसतं की नाही आई बाप समोर आहेत मम्मी असेल तिथं बहीण असेल त्याची त्याला अक्कल आहे का थोडी काय बोलायचं कोण बोलत होतं त्याने स्वतःहून सांगा. अदरवाईज सापडले की ज्याला माहित आहे. युक्तीने कुठल्या ग्रुप मधनं बाहेर काढतो ज्याला माहित आहे कोणाचा माईक चालू होता त्यांनी पर्सनल अंधसरना मेसेज करा. झालं असेल रेकॉर्ड आहे मीटिंग कळतं